नमस्कार, राधे राधे, रामकृष्ण हरी. दुपारची एक झोप काढलेली आहे मी. शक्यतो मी दुपारचं झोपत नाही. दुपारी मी जे शिलाईचं काम असतं ते करते. पण सध्या काय झालं आहे की माझी तब्येत खूपच बिघडली आहे. एक 4-5 दिवस झाले. त्यामुळे मला मग दुपारी थोडी विश्रांती घ्यायला लागते. कामं होतच नाहीत. दुपारची एक झोप काढली. थोडंसं बरं वाटलं आणि इकडे भयानक थंडी पडलेली आहे. त्यामुळे सुद्धा तब्येत सतत बिघडत आहे सकाळी लवकर उठल्यामुळे. तर झोप काढून आता माझं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी संध्याकाळी एक 4 किंवा 5 वाजता सगळी जी दुपारची भांडी मी घासलेली असतात सकाळची, ती मी तशीच ठेवते निथळत, ती लावून घेते. त्यानंतर जी आता चहाची जी भांडी पडलेली आहेत आणि दुपारी विहान आल्यानंतर मी त्याला जेवायला वगैरे देते, ती थोडीशी भांडी असतात, तर ती मी घासून घेते. काही वेळा मी त्याच वेळी घासते, पण काही वेळा राहतात, तर मग ती आत्ताच घासून टाकते, साठवून ठेवत नाही. जास्त भांडी साठवायला मला आवडत नाही. ज्या त्यावेळी मी घासून ठेवते, म्हणजे जास्त भांडी साठत नाहीत आणि नंतर आपल्याला कंटाळा पण येत नाही घासायचा. त्यामुळे जास्तीत जास्त मी तेव्हाच घासायचा प्रयत्न करते. पण राहिल्यानंतर मी आत्ता ते पूर्ण करते. त्यानंतर मग मी पूर्ण घरामध्ये झाडू मारून घेते. काही पगळा वगैरे असेल तर जागच्या जागी ठेवते आणि सगळं स्वच्छ लोटून घेते घरामध्ये. इथे मला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे आपण संध्याकाळी झाडू 5:30च्या आधीच मारून घ्यावा, कारण 5:30 नंतर लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यावेळी झाडून काढू नये असे म्हणतात. त्यामुळे शक्यतो मी आधीच झाडून काढते. सगळं मी झाडून काढल्यानंतर थोडे जी कपडे धुतलेली असतात सकाळची, तर ती काढून फोल्ड करून ठेवते. ज्या त्यावेळी ठेवलं की जास्त पगाळा होत नाही. त्यामुळे तेव्हाच मी घडी घालून कपाटामध्ये ठेवते. त्यानंतर संध्याकाळी दिवा लावते. दिवा, अगरबत्ती वगैरे सगळं लावते आणि संध्याकाळचा दिवा मी बाहेर लावते तुळशीपाशी. तुळस माझी थोडी पुढं आहे, त्यामुळे मी दारामध्येच लावते दिवा. त्यानंतर पूर्ण घरामध्ये घंटानाद करते. यामुळे काय होतं, घरात जेवढी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती बाहेर जाते, नाहीशी होते असं म्हणतात. मी ह्या गोष्टी फॉलो करते, त्यामुळे खूपच फायदा होतो. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भाकरी आणि लाल माठची भाजी, लाल भाजी म्हणतात, कोणी पोकळा म्हणतात, तर मी ती बनवली होती. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. बाय.